तो अभ्यासात हुशार होता. शिक्षक म्हणायचे हा मुलगा काहीही बनू शकतो. मित्र म्हणायचे याला फार मेहनत करायची गरज नाही आहे. पण आज तोच मुलगा स्वतःलाच म्हणतो काश थोडा कमी आळशी असतो तर. आणि लक्षात ठेव, आळस कधीही थेट मारत नाही. तो स्लो पॉयझन असतो जो रोज रोज थोडं थोडं करून भविष्य संपवतो. नाव होतं रोहन. मध्यमवर्गीय घर, साधी परिस्थिती, पण बुद्धी जबरदस्त. 10वी-12वीमध्ये टॉपमध्ये. मॅथ्स, सायन्स सगळं सहज. लोक म्हणायचे हा तर बॉर्न जेनियस आहे. पण एक गोष्ट होती, तो काम पुढे ढकलायचा. उद्या करतो, आता मूड नाही आहे, अजून वेळ आहे. हे शब्द रोजच्या रोज त्याच्या आयुष्यात येत होते. कॉलेजमध्ये गेला. पहिल्या वर्षी ठरलं यावेळी सिरियस होतो. पण काय झालं? लेक्चर स्किप, असाइनमेंट कॉपी, एक्झाम आधी एक रात्री जागून अभ्यास. रिझल्ट आला ॲव्हरेज. तो म्हणाला चालेल, पुढच्या सेमिस्टरला बघू. पुढचा सेमिस्टर आला, तोच पॅटर्न. आलस हळूच त्याच्यावर ताबा मिळवत होता. आणि रोहनला ते जाणवतही नव्हतं. कंपॅरिझन, वेदनादायक क्षण. त्याचा मित्र अमोल, हुशार नाही पण मेहनती. दररोज लायब्ररी, नोट्स बनवणं, स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स. रोहन हसून म्हणायचा एवढं कशाला करतोस? अमोल काही बोलायचा नाही. तो फक्त काम करत राहायचा. आणि इथेच फरक तयार होत होता. फायनल इयर, प्लेसमेंट सीझन. अमोलला ऑफर आली, चांगला पॅकेज. रोहन कॉन्फिडेंट होता, माझा पण लागेल. इंटरव्ह्यू गेला. बेसिक क्वेश्चन. ब्रेन हुशार पण प्रिपरेशन नाही. रिझल्ट रिजेक्ट. तो स्वतःला म्हणाला चूक इंटरव्ह्यूची होती. पण खरं काय होतं? चूक होती आळसाची. आयुष्य थांबतच नाही. 1 वर्ष गेलं, मग 2. अमोल प्रमोशन घेत होता. लिंक्डइनवर अचिव्हमेंट्स. रोहन कोचिंग जॉईन, मग सोडली. प्लॅन्स बनवायचा, एक्झिक्यूट नाही. आलस त्याला मारत नव्हता, पण हळूहळू मारत होता. एक दिवस लग्न समारंभ. सगळे मित्र जमले. कोणी एंटरप्रेन्युअर, कोणी मॅनेजर, तर कोणी विदेशात. कोणी विचारलं तू काय करतोस? तो हसून उत्तर देतो, पण आतून काहीतरी तुटत. रात्री घरी येतो, आरशासमोर उभा राहतो. तो स्वतःलाच विचारतो मी इतका मागे कसा राहिलो? आणि उत्तर स्पष्ट होतं, आलस. तो हुशार होता, पण त्याने हुशारीचा वापर मेहनत टाळण्यासाठी केला. त्याला कळतं टॅलेंट तुम्हाला स्टार्टर देतो, पण डिसिप्लिन तुम्हाला फिनिश लाईनपर्यंत नेतो. आणि आलस तो तुम्हाला हातात फक्त काश देऊन जातो. तूही असाच आहेस का? हुशार पण कन्सिस्टन्सी नाही. ड्रीम्स मोठे पण ॲक्शन छोटा. लक्षात ठेव, आलस कधीही ओरडत नाही. तो गोड बोलतो, आज नाही उद्या नक्की. थोडा आराम कर. आणि एक दिवस स्वप्न शांतपणे मरतात. हुशारी संधी देते, पण आलस ती चोरी करतो. आजचा आलस उद्याचं आयुष्य ठरवतो. आणि सर्वात भयानक गोष्ट माहिती आहे काय? आलसामुळे अपयशी झालेला माणूस इतरांना दोष देऊ शकतो, पण स्वतःला नाही. म्हणूनच आजच ठरव, मी आलसाला स्लो पॉयझन बनवू देणार नाही. मी मेहनतीला रोजची सवय बनवेन. कारण फ्युचर हुशार लोकांचं नाही, काम करणाऱ्यांचं असतं.